आयुष्यात दुःख, त्रास, वेदना ह्या सर्वांना आहेत. पण आपल्या ह्या वेदना किंवा आपला हा त्रास आपल्याला जर आपल्या ध्येयापासून लांब नेत असेल, तर कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या स्वतःला बदललं पाहिजे. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर 2-4 दिवसापूर्वी माझं एका मैत्रिणीशी बोलणं झालं. 2.5 ते 3 वर्षानंतर आम्ही दोघी बोललो होतो. तर तिच्या बोलण्यातून मला कळलं की 3 वर्ष ती एका गोष्टीसाठी प्रयत्न करत होती. तिला ते ध्येय प्राप्त करायचं होतं. म्हणजे ती म्हणत होती की मला असं वाटत होतं की ते काहीही करून आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मी 3 वर्ष दिली, खूप प्रयत्न केले. आणि ते ध्येय प्राप्त होण्याच्या मार्गावर होतं. अगदी दीड वर्ष आणखी प्रयत्न केला असता, तर ती गोष्ट माझ्या हातात असती. आणि मी म्हणजे घरच्यांच्या त्रासापोटी आणि मला ज्या व्यक्तीला ते म्हणजे ज्या व्यक्तीसाठी मला ते करायचं होतं, तर त्या व्यक्तीकडूनच मला खूप जास्त त्रास झाला. त्यामुळे मी ते ध्येय सोडून दिलं. तर मला खूप वाईट वाटलं. एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या म्हणजे काही-काही लोकांसाठी आपण एखाद्या ध्येयाला प्राप्त करायचं नसतं, तर आपण आपल्या समाधानासाठी एखादं ध्येय निवडलेलं असतं, की मला ह्यातनं समाधान आहे आणि म्हणून मला ही गोष्ट मिळवायची आहे. तर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी इतके वर्ष जर आपण दिलेले असतील आणि अगदी क्षुल्लक म्हणजे वेळ राहिलेली असताना, अगदी कमी वेळ जे प्रयत्न करायचे होते, त्यातले अगदी कमी वेळ राहिलेली असताना आपण ते ध्येय सोडत असू, आपण ती गोष्ट सोडत असू, तर हे कितपत योग्य आहे? तिला मी बोलले तर त्यावेळेला ती म्हटली, "नाही, मला आता खूप त्रास व्हायला लागलेला आहे." त्रास, वेदना, आपल्याला दुःख हे कायमस्वरूपी राहणार आहे. हे गेलं की ते रोज नवीन आव्हानं राहणार आहेत. आज एखादी इच्छा पूर्ण झाली, मग आपल्याला 1 महिना, 2 महिने आपले छान जातील. पण नंतर दुसरं आव्हान किंवा दुसरं काहीतरी संकट, दुसरं काहीतरी गोष्ट आपल्यासमोर येणार आहे. आयुष्यभर आपण एकाच समाधानात आयुष्यभर राहणार नाही आहे. दुसरं काहीतरी नवीन क्रिएट होणारच आहे. तर मग ते त्रास, त्या वेदना, आपलं दुःख ते बाजूला ठेवलं पाहिजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना. म्हणजे ते बाजूला ठेवलं पाहिजे, पण ते आपल्यासोबत राहणारच आहे. ते दुःख आपल्यासोबत राहणार आहे, त्या वेदना आपल्यासोबत राहणार आहेत. पण त्याच्यासोबतच आपल्याला ध्येयासाठी सुद्धा प्रयत्न करावेच लागणार आहेत. तेच खरं जीवन आहे. आपण आपल्या ध्येयापासून जर लांब होत असू, तर आपल्या आयुष्याला अर्थ काय आहे मग? आपल्याला आपल्या लोकांसाठी पण जगायचंच आहे. आपल्या लोकांसाठी जी कर्तव्य आपल्या करायची आहेत, ती करायचीच आहेत. पण आपल्याला आपल्या आयुष्यात काही ध्येय नसेल, तर आपल्या आयुष्याला अर्थ काय आहे मग? मला खूप वाईट वाटलं तिच्यासाठी आणि मला खरंच असं म्हणावंसं वाटेल, की ध्येयवेडी माणसं ही आपण बऱ्याच ठिकाणी वाचतोय. ध्येयवेडी माणसं जी असतात, ती काहीतरी नवीन इतिहास रचतात आणि जी ध्येयापासून लांब होतात, ती फक्त पश्चात्ताप पावतात. त्यामुळं आपलं जर ध्येय एखादं ठरवलेलं असेल तुम्ही, की हे माझं ध्येय आहे आणि हे मला करायचं आहे, तर त्याच्यासाठी कितीही त्रास असू दे, कितीही कशीही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या परिस्थितीला तोंड देत, त्या वेदनांना, त्रासांना तोंड देत आपल्या ध्येयासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत. तरच आयुष्याला अर्थ आहे. आपण ज्यावेळेला आपलं ध्येय प्राप्त करतोय ना, त्यावेळेला मिळणारं जे समाधान असतंय, बघा आपण एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी 1 वर्ष, 2 वर्ष मेहनत करत असू, 3 वर्ष मेहनत करत असू आणि ज्यावेळेला त्या ध्येयापर्यंत आपण खरोखर पोहोचतोय, त्यावेळेला होणारा आनंद आहे ना, तो म्हणजे किती जेवढे तुम्ही प्रयत्न केलेत किंवा जेवढे तुम्ही त्रासात दिवस काढलेले आहेत, ते सगळे दिवस विसरवायला लावणारा तो क्षण असतोय. आणि ते ध्येय प्राप्त करणं म्हणजे आपल्या आयुष्याला मिळालेली एक वेगळी कलाटणी असते. तर तुम्ही ते ध्येय मिळवेपर्यंत प्रयत्न करत नसाल, तर मग आयुष्याला काही अर्थ नाही आहे. मला वाटतंय एखादं ध्येय मिळवण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करावे लागले, तरी माणसानं ते केले पाहिजेत. पण मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नच केले नाही आहेत. मला ते करायचं होतं. मला हे मिळवायचं होतं. पण मी प्रयत्नच केलेले नाही आहेत. मी प्रयत्नच सोडून दिले.
तर मग तुम्ही कुणालाही दोष देऊ शकत नाही. ना परिस्थितीला, ना म्हणजे त्या आजूबाजूच्या व्यक्तींना, ना कुणाला. तुम्ही फक्त दोष स्वतःला दिला पाहिजे मग. का तर लोकं त्यांच्या पद्धतीनं वागणार किंवा परिस्थिती आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार परिस्थिती येत राहणार. पण त्या परिस्थितीत प्रयत्न करत राहणं, ही गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे. तरच आपण आपली परिस्थिती बदलू शकतोय आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर होणारा आनंद हा सगळ्यात मोठा असतोय. त्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचण्या